प्रियंका कर्डिले भाऊक, सेवेची परंपरा अखंड ठेवू म्हणत जनतेसमोर अश्रूंनी व्यक्त भावना. पोटनिवडणुकीच्या प्रचारात एक हळवा क्षण पाहायला मिळाला, जेव्हा भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले गावोगावी फिरत नागरिकांशी संवाद साधत होत्या. साध्या थेट भाषेत बोलताना त्या अचानक भाऊक झाल्या आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले. कर्डिले साहेबांनी आणि अक्कांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली, प्रत्येक माणसाच्या अडचणीला आपली समजून मदत केली. तीच परंपरा आम्ही कधीच खंडित होऊ देणार नाही, असे म्हणताना त्यांचा आवाज दाटून आला. त्यांनी जनतेसमोर प्रामाणिक ग्वाही दिली. अक्षयदादा आणि मी स्वतः कायम आपल्या सेवेत राहू. तुमचा प्रत्येक प्रश्न, प्रत्येक वेदना ही आमची जबाबदारी आहे. प्रियंका कर्डिले यांच्या या भावनिक साधीमुळे उपस्थित नागरिकही भारावून गेले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, तर काहींनी त्यांना आधार देत पाठिंबा व्यक्त केला. कर्डिले कुटुंबाच्या सेवाभावी परंपरेची आठवण करून देत त्यांनी मतदारांच्या मनाला थेट स्पर्श केला असून या भावनिक संवादामुळे प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अक्षयदादांनाही साथ द्या, कारण स्वतःचं दुःख मनात ठेवून, वेदना सहन करून 14व्या दिवशी साहेब गेल्यानंतर 14व्या दिवशी अक्षयजींनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक जनतेच्या सुखदुःखात सामील झाले. तसेच साहेबांसारखंच अगदी सर्व जनतेच्या लोकांचे प्रश्न सोडवतात. तसेच त्यांच्याही मनात खूप दुःख आहे, पण ते दाखवत नाही. पण तरी ते सर्व जनतेच्या प्रेमासाठी, साहेबांनी जे जनतेचा विश्वास कमावला त्यासाठी ते खरं तर बाहेर पडले. आणि आज ही निवडणूक या पद्धतीने होईल असं म्हणजे कधी वाटलं नव्हतं, कारण साहेबांचं स्वप्न होतं की अक्षयजींना आमदार झालेलं पाहायचं होतं. पण साहेब नाही तर पण आपल्याला ही निवडणूक खूप खंबीरपणाने आपल्याला अक्षयदादांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना 23 तारखेला मतदान करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. आणि ही निवडणूक जिंकली तर हीच खरं म्हणजे आदरणीय कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. आणि साहेब जरी गेले असले तरी साहेबांचे आशीर्वाद हे कायम आपल्या सर्वांच्या सोबत राहतील. त्यांनी जे सगळं जनतेचं प्रेम मिळवलं, तसंच मी अक्षयदादा आम्ही दोघे कायम टिकून ठेवू. जशी तुम्ही साहेबांना सर्वांनी साथ दिली, तुमचं प्रेम दिलं, साहेबांनी जशी तुम्हाला प्रेम दिलं, तसंच आम्ही दोघेही तुमचे कायम ऋणानुबंध राहू. फक्त तुम्ही सर्वांनी आता सहकार्य करून आपल्या अक्षयदादांना विजयी करायचं आहे आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली हीच खरी ठरेल. आणि तसेच जसे साहेबांचा वारसा हे अक्षयदादाच पुढे नेतील, तसे साहेब आणि आका या दोघे जसे आतापर्यंत जसे जनतेच्या सेवेसाठी तत्पर उभे राहिले, तसेच आम्ही दोघेही खंबीरपणे जनतेच्या सेवेसाठी कायम उभे राहू. या निमित्ताने एवढंच बोलेल आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.